सो नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण? आय होप सगळे मस्त मजेत असाल. सगळ्यात पहिलं तर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता आपण कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता पटकन पॉईंटकडे येऊया. थंबनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल की आज मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबचे फक्त असे 3 नियम ज्याने तुमचं एका महिन्याच्या आत चॅनल मॉनिटाईज होईल. ते काय आहेत? म्हणजे खरं सांगते सिरियसली, एवढं बारीक किंवा एवढं डीपमध्ये असं खोलून यूट्यूबबद्दल माहिती कोणी देत नाही. मी तुम्हाला सगळं सांगते. अशा फक्त 3च गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रेग्युलर करायच्या आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करायच्या आहेत. त्याची सगळ्यात फर्स्ट गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे की क्लॅरिटी. तुम्ही कुठलाही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा किंवा मोठा व्लॉग अपलोड करा, काहीही, क्लॅरिटी खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड क्लॅरिटीमध्ये ते सगळंच आलं. मग त्यासाठी असं नाही की तुम्हाला आयफोनच पाहिजे, आयफोनचीही गरज नाही. तुम्ही साध्या कुठल्याही फोनमध्ये व्हिडिओ शूट करू शकता. फक्त प्रो पाहिजे. प्रोच्या फोन जे असतात विवोचे, जे 16 प्रो 17 प्रो, खूप जबरदस्त क्लॅरिटी असते त्यांनासुद्धा. फक्त प्रो पाहिजे, बाकी आयफोनच पाहिजे असं काही नाही. प्रोचे फोन आपण साधे अँड्रॉईडसुद्धा वापरू शकतो, ज्याने की चांगली क्लॅरिटी येईल. शक्यतो व्हिडिओ घेताना अशी उजेडात घ्या, प्रॉपर लाईट वगैरे असू द्या. तुम्ही म्हणजे जेणेकरून तुमचा चेहरा सगळं काही प्रॉपर समोरच्याला दिसलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर एखादा प्रोडक्ट दाखवताय तर तो प्रोडक्ट, त्यावरची सगळी बारकाईने जे तुम्हाला शो करायचं आहे लोकांना, ते त्यांना प्रॉपर दिसलं पाहिजे. त्याला क्लॅरिटी बोलतात. तर त्यासाठी एक चांगला प्रो असा अँड्रॉईड फोन किंवा आयफोन तुमच्याकडे पाहिजे. क्लॅरिटी फर्स्ट आहे. तुमचा व्हिडिओची क्लॅरिटी जर नसेल तर व्हिडिओ पुढे इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूब पुढे पाठवतच नाही. क्लॅरिटी मस्ट आहे. क्लॅरिटी तुमच्या व्हिडिओला एक नंबरच पाहिजे. तुम्ही वाटलंच तर थोडंसं रिंग लाईटवर सुद्धा खर्च करू शकता. 1000च्या आत चांगले एक छोटेसे, आधी तुमचं बजेट लो असेल, चॅनल मॉनिटाईज नाही, सुरुवातीला आपण जास्त खर्च नाही करू शकत, तर एक रिंग लाईट तुम्ही कमी पैशावालं 1000पर्यंतसुद्धा येतं, ते एकदा घ्या. रिंग लाईट समोर लावून मग व्हिडिओ शूट करा. बघा, चेहराही फ्रेश दिसतो. तुम्ही काय प्रोडक्ट दाखवताय तेही चांगलं दिसतं. त्याने क्लॅरिटी व्हिडिओला चांगली येते. सो तुम्ही रिंग लाईटवर खर्च करू शकता. आणि म्हणजे एक हा पॉईंट तर तुम्हाला समजला असेल की व्हिडिओची क्लॅरिटी खूप जास्त महत्त्वाची आहे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे की तुमचा कंटेंट कसा आहे तेही खूप जास्त महत्त्वाचं आहे. सध्याला कॉमेडी कंटेंट जर असला ना तर तो पटकन व्हायरल होतो. जे सगळ्या म्हणजे लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंतची सगळे पब्लिक कॉमेडी कंटेंट फॉलो करतं, एकमेकाला शेअर करतं, त्याच्यावर हसायच्या वगैरे काय अशा फनी कमेंट करतं. मग तो व्हिडिओ आपोआप व्हायरल होतो. तर कॉमेडी कंटेंट एक बेस्ट आहे. त्यानंतर दुसरं, जर तुम्ही गृहिणी असाल, माझ्यासारखंच हाऊसवाईफ असाल, तर रेसिपीज वगैरे किंवा काही आयडिया, टिप्स, ट्रिक्स, मेकअप, साडी ड्रेपिंग किंवा ज्वेलरी किंवा सगळ्या फॅशनशी रिलेटेड असं काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील तर त्याचा पूर्ण अभ्यास करून तेही तुम्ही लोकांना समजून सांगू शकता. तेही एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट ते म्हणजे की इन्फॉर्मेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवत चला. म्हणजे एखादा व्हिडिओ आपण शूट केला, असंच रेसिपीचा असेल, भले तुम्ही खूप मेहनतीने एखादी रेसिपी बनवली, त्याला एखादं गाणं टाकलं आणि पोस्ट करून दिली, काहीही उपयोग होत नाही. काही काही वेळेस काय होतं, त्याला कॉपीराईट पडतं, गाण्याला एखाद्या कॉपीराईट पडतं आणि मग तुम्हाला वाटतं की हे काय झालं, तुम्ही लगेच तिथूनच यूट्यूब बंद करायला बघता. कॉपीराईट जर 3दा जर पडलं एकामागं एक तर आपलं चॅनल कदाचित सस्पेंड पण होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो गाणं लावण्यापेक्षा किंवा म्युझिकचा वापर करण्यापेक्षा तुमची स्वतःची ओन क्रिएटिव्हिटी तिथे दाखवा. म्हणजे जसं की तुम्ही बोलून व्हिडिओ बनवा. तुम्ही आता काय बनवताय, तर तुम्ही माझे रील शॉर्ट्स बघितले असतील, मी रेसिपीचे व्हिडिओ शूट करते, तर मी तिथे मी हे घेतलं, मी ते केलं, असं केलं, तसं केलं, मी बोलते. कुठल्याही प्रकारचं म्युझिक वापरत नाही. म्युझिकचा वापर जास्त करून टाळाच. तुम्ही स्वतः सांगा, एक्सप्लेन करा, तुमच्या शब्दात तुम्ही ते सांगा लोकांना. त्यांनी ते जो रील, तुमचा व्हिडिओ, तुमचं जे शॉर्ट असेल ते क्रिएटिव्ह वाटतं आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटतं. लोकांना ते ऐकायलाही मजा येते आणि बघायलाही मजा येते. तुमचा कंटेंटमध्ये दम पाहिजे, जेणेकरून लोकांनी त्यावर कमेंट केल्या पाहिजे. व्हिडिओ शेअरेबल पाहिजे, लोकांनी तो शेअर केला पाहिजे जास्तीत जास्त आणि त्याच्यातून लोकांना काहीतरी घेण्यासारखं पाहिजे. म्हणजे आपण नुसते व्हिडिओ काहीतरी करायचं म्हणून करायचं आणि टाकायचं असं नाही. तर त्या आपण जे काही पोस्ट करतोय त्याच्या थ्रू लोकांना माहितीसुद्धा मिळाली पाहिजे, असा कंटेंट बनवा. आणि जर तुमचा असा इन्फॉर्मेटिव्ह शेअरेबल असा जर कंटेंट असेल ना, तर तुमचा हात कोणीच धरू शकत नाही. यूट्यूब तुमचे व्हिडिओ आपोआप पुढे पुढे पाठवत राहतं, नवीन नवीन ऑडियन्स तुम्हाला देत राहतं. व्हिडिओमध्ये दम पाहिजे. दुसरा पॉईंट तुम्हाला समजलंच असेल की कंटेंट.
त्यानंतर आता तिसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा, ते म्हणजे की कंटिन्युटी पाहिजे, म्हणजेच टायमिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे. तिसरा पॉईंट आहे आपला टायमिंग. आता तुम्ही रोज एकच टायमिंग ठेवा शक्यतो. ते तुम्हाला सुरुवातीला जरी यूट्यूब क्रिएटर तुम्ही नवीनच असाल तर तुम्हाला ते फायद्याचं राहील. टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. आता जर मी एक गृहिणी आहे, तर मी रेसिपीची किंवा घराशी जे रिलेटेड आहे, किचनशी रिलेटेड असे व्हिडिओ टाकते. मग माझी बघणारी ऑडियन्स जी आहे, तेही तुम्ही एकदा त्या गोष्टीचा सगळा अभ्यास करा की आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवतोय आणि ती आपल्याला ऑडियन्स कोणती आहे. मग त्या टायमिंग ठरवून आपण ज्या लोकांना आपल्याला हा व्हिडिओ ज्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, ते लोक कधीपर्यंत किंवा कोणत्या टायमिंगमध्ये फ्री असतात, त्याच टायमिंगमध्ये प्रॉपर व्हिडिओ टाका, म्हणजे तुम्हाला ती पब्लिक भेटेल. जसं की आता मी रेसिपीची व्हिडिओ टाकते, तर मला माहिती आहे दुपारच्या 1:30-2च्या पुढे मी माझा व्हिडिओ रील येते. 1:30, 2, 2:30, 3च्या दरम्यान बायका निवांत असतात सगळे घरची कामावरून. मग पटकन पडल्या माझी रील आली, शॉर्ट व्हिडिओ आला, तर लगेच बघतात हां आला आहे व्हिडिओ. मग त्या बसलेल्या असतात, निवांत असतात. मग व्हिडिओ माझा पूर्ण बघितला जातो. आणि जर त्या कामात असली, सकाळच्या गडबडीत मी व्हिडिओ टाकला, तर मला पण कामाची गडबड असणार आणि मी प्रॉपर हॅशटॅग वगैरे टाकणार नाही. आणि ज्या ऑडियन्सला मला ते दाखवायचे, ते ऑडियन्स पण ॲक्च्युली बायकांना मला ते दाखवायचं आहे, ते का पण कामात असणार, त्या पण पूर्ण व्हिडिओ माझा बघणार नाही. तर मग मी काय करते, दुपारच्या टायमिंगला 1:30, 2, 2:30, 3च्या पिरियडमध्ये, शक्यतो 1:30-2लाच, दुपारी ज्या टायमिंगला मीही फ्री असते आणि माझं ऑडियन्ससुद्धा फ्री असतं, त्याच टायमिंगमध्ये मी रील पोस्ट करते, व्हिडिओ पोस्ट करते. आणि त्यानंतर दुसरा एक टायमिंग असतो माझा, तो म्हणजे की रात्री 9, 9:30च्या पुढं. 9:30पर्यंत बऱ्यापैकी बायकांचं काम आवरून बायका झोपायला गेलेल्या असतात किंवा बेडरूममध्ये असतात. मग निवांत असं झोपायच्या त्या पण बराच वेळ मोबाईल बघत असतो. मग त्या टायमिंगला जर माझी रील त्यांच्या मोबाईलमध्ये, माझा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये गेला, तर तो पूर्णपणे बघितला जातो. हां ठीक आहे, आज ही रेसिपी आहे, आज रात्री बघितली आणि उद्या सकाळी आपण लगेच ट्राय करू ह्या हेतूने. उद्या आपल्याला काय भाजी बनवायची, हिची रेसिपी आली, छान आहे, मग आपण लगेच ती बघतो. म्हणजे आपले ऑडियन्स ते बघतात पूर्ण व्हिडिओ आणि मग आपल्याला तिथे व्ह्यूज भेटतात. तर मग अशी काही गोष्टी आहेत. जर तुमचा काही इन्फॉर्मेटिव्ह किंवा कॉमेडी कंटेंट असेल, तर तुम्ही शक्यतो सकाळी 8-8:30च्या दरम्यान किंवा मग संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान टाका. कारण की 5:30-6चा संध्याकाळचा जो टायमिंग असतो, तो कॉलेजची मुलं मुली ऑफिस सुटण्याची किंवा जे ऑफिसला लोक बायका असतात त्यांच्या किंवा मुलांच्या सुटण्याचा, कॉलेज ऑफिस सुटण्याचा टायमिंग असतो. त्यानंतर सुटल्यानंतर आपण पायी जाताना किंवा मग ऑफिसमधून घरी बसमधून वगैरे जाताना मुलं मुली तो कंटेंट बघतात मोबाईल बघत बघत चाललेले असतात आणि मग आपला कंटेंट त्यांच्या मोबाईलमध्ये टाकल्या लगेच जातो आणि आपला व्हिडिओ पूर्ण वॉच होतो. ते दिवसभर कॉलेजमध्ये असतात, ऑफिसमध्ये असतात. इन्फॉर्मेटिव्ह किंवा मग कॉमेडी कंटेंट बघायला त्यांना वेळ नसतो. सकाळी 8-8:30ला का बोलले, कारण की त्यांना तो कॉलेजला जायच्या आधीचा टायमिंग असतो किंवा ऑफिसला जाण्याच्या आधीचा टायमिंग असतो. मोस्टली 9 वाजता सगळे कॉलेज ऑफिसला जातात. त्यामुळे सकाळीसुद्धा जाण्याआधी मुलं मुली बायका ऑफिसला जाणाऱ्या पटकन मोबाईल बघतात. त्यामुळे तुमचा कंटेंट सकाळी 8 वाजता टाका. जर तुमचा इन्फॉर्मेटिव्ह किंवा मग कॉमेडी कंटेंट असेल तर सकाळी 8-8:30ला टाका आणि मग सांगा तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला की नाही. हे व्हिडिओला कमेंट करा. हे असं सगळा टायमिंगचा शॉट असतो. सगळ्या प्रॉपर टायमिंगमध्ये व्हिडिओ पोस्ट करत चला. त्यानंतर कंटिन्युटीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आज व्हिडिओ टाकला, उद्या टाकला, परवा टाकला, व्ह्यूजच येत नाही, व्हिडिओ टाकणं बंद केलं, असं अजिबात करू नका. सुरुवातीला येईलच असं नाही, पण जर तुमची कंटिन्युटी असेल, भले व्ह्यूज येऊ नाही येऊ, कमी येऊ जास्त येऊ, टाकत चला. तुम्ही कंटिन्यू 5 ते 6 दिवस जर कंटिन्यू व्हिडिओ टाकला ना, 7व्या-8व्या दिवशी तुमचा एखादा तरी 1, 2, 3 व्हिडिओ तरी व्हायरल होणार म्हणजे होणार. हे इंस्टाग्रामचं किंवा यूट्यूबचं दोन्हीचं मी सांगते, अल्गोरिदम असतं. जर तुम्ही कंटिन्यू कंटेंट जर शेअर करत राहिला तर तो व्हायरल होणारच. तुम्हाला यूट्यूब प्रमोट करणारच. अशा गोष्टी असतात. कंटिन्युटीसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि कंटेंटमध्ये तुमच्या दम असणं तेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर टायमिंगही मॅटर करतो आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लॅरिटीचं मी सुरुवातीलाच बोलले. मोबाईलची क्लॅरिटी चांगली असली पाहिजे, व्हिडिओची क्लॅरिटी बघणाऱ्याला ते छान वाटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर 1 महिन्याच्या आत तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार म्हणजे होणार, ही माझी गॅरंटी आहे. आणि असेच छान छान व्हिडिओ येत राहणार आहेत. त्यानंतर म्हणजे भले तुमचं चॅनल मॉनिटाईज नसलं, 4,000 तासांचा जो वॉच टाईम हवर आहे तोही कंप्लीट नसला, तरीही तुम्हाला यूट्यूबकडून
पेमेंट मिळू शकतं ते कसं, त्याच्यावरती मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे. त्याचा उद्या परवा व्हिडिओ येऊन जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तोही व्हिडिओ बघायला मिळेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, त्यांच्या रेसिपीचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.